रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आज आहे गुरुपौर्णिमा. सुमारे 15,000 वर्षापूर्वीपासून शास्त्रामध्ये उल्लेख येतो की ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या विश्वाचे सगळ्यात पहिले गुरु कोण, तर सगळ्यात अगोदर उल्लेख येतो आदि योगी भगवान शिव यांचा. या आजपासून 15,000 वर्षांपूर्वी भगवान शिव दक्षिणेस मुख करून योग साधनेमध्ये बसलेले होते. त्यावेळी 7 जणांनी त्यांच्याकडून ज्ञान घेतलं आणि तेव्हापासून ही गुरु शिष्य परंपरा सुरू झाली. आणखी एक फार सुंदर उल्लेख येतो की 18 पुराण 4 वेदांचे निर्माते आहेत म्हणजेच भगवान व्यास यांचा जन्म सुद्धा आजच्या दिवशी झाला होता. त्यामुळे याला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं की श्री गौतम बुद्ध यांनी याच दिवशी सारनाथ येथे शिष्यांना पहिले प्रवचन दिले होते. आणखी एक उल्लेख की आई ललिता अंबिका असं देवीचं एक रूप मानलं जातं जे की सगळ्या गुरूंची गुरु मानले जाते. आजच्या दिवशी आई ललिता अंबिका यांच्या 108 नावांचं जे स्तोत्र आहे याचं नमन आपण करू शकतो. त्याचबरोबर गुरु ओळखायचं असेल किंवा जर आपल्या आयुष्यामध्ये आणखी गुरु नसेल तर त्यांनी श्रीमद भागवत गीता जरूर वाचावी. याच्यातून बोध भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गुरु म्हणून दिला. तो बोध आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं त्याला गुरु मानायला हरकत नाही. कारण भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु बनवले होते आणि गुरु कुणी भेटतच नसेल जीवनामध्ये तर आपल्या आई वडिलांपेक्षा मोठे गुरु जगात असू शकत नाही. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.